शेतकरी बंधूंनो, नमस्कार. 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 माझं नाव राकेश नौकरकर. आज आपण घाटंजी तालुका जिल्हा यवतमाळ येथील जरंग या गावी आलो आहे. या गावी आपण 1 ऑगस्टला ऍडव्हान्स पेस्टिसाइडचे काजू आणि ऍडव्हान्स पेस्टिसाइडचे कीटनाशक टोलार याचं प्रात्यक्षिक दिलं होतं. तर आज 5 तारीख आहे, 5 ऑगस्ट. तर आपण त्या प्लॉटवर पाहणी करण्यासाठी आलोय की नेमका काय फरक आलाय. तर आपण त्या शेतकऱ्यांकडून त्याची माहिती घेऊया. तर भाऊ, सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. नमस्कार दादा. आपलं पूर्ण नाव सांगा गजानन सुधाकर लेंगुरे. आणि मोबाईल नंबर गजानन भाऊ. 928428 बरोबर. दादा नमस्कार, तुमचं नाव? सुनील यादवराव राऊत. आणि मोबाईल नंबर सुनील भाऊ? 874-75-455. ठीक आहे. तर आपण यांच्या प्लॉटवर हे पाहायसाठी आलो आपण आज. तर आज आपण इथे 1 तास सोडून नंतरच्या 2 ओळी आपण डेमो फवारणी केली होती. तर माझी अशी विनंती आहे की डेमो फवारणीच्या आधी ह्या प्लॉटवर काय काय होतं? टिप्स, मावा, चुडा सगळं होतं आणि एकदम कपाशी चुरडलेली होती. आणि आपण डेमो टाकल्यानंतर काय फरक पडला? वाढली, फ्रेश झाली, वाढली, फ्रेश झाली, पानं उघडले, सरळ झालेला आहे, शेंडा सरळ झाला आहे, स्लिप खूप कमी आहे. मावा आणि जो काळा मावा पिवळा मावा होता तो पण खूप कमी आहे. कमी झाला. तर दादा, मी तुम्हाला विनंती अशी करतो का तिकडचं एक पान तोडून आणा तुम्ही शेंड्यावरचं हलकं, आणि नंतर मग आपण इकडचं तोडून बघू काय कोणत्या ह्याच्यावर कमी झालेलं आहे. एक पान तोडून इकडचं शेंड्यावरचं कोणतं तरी एक पान हलकं तोडा. आणि आपण काय करू, सुनील भाऊ तुम्ही तिकडचं पान तोडून आणलं आणि गजानन भाऊ यांनी इकडचं पान तोडून आणलं. तर आपण बघू शकता की हे अनुपचारित आहे, ज्याच्यावर आपण काहीही फवारलेलं नाही. तर आणखी झूम करा या पानावर. याच्यावर आपल्याला दिसतंय की भरपूर सारे मावा, तुडतुडे, पिवळा मावा, काळा मावा दोन्ही आहे. आणि हे झटकून पाहिलं आपण, हे अजूनही जिवंत आहेत, क्लिअर मध्ये काढायचं. जिवंत. तेच आपण जर ज्याच्यावर फवारणी केली त्याच्यावरचे जर आपण बघितले तर सध्या काहीच नाही आहे आणि जे काही आहे ते मरण पावलेलं आहे. तर माझी अशी विनंती आहे इतरही शेतकऱ्यांना की मावा, काळा मावा, पिवळा मावा, तुडतुडे आणि इतरही किडीसाठी आपल्या ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं टोलार हे औषध प्रतिपंप 40 मिली आणि सोबतच या वातावरणाचा ताण नाहीसा करण्यासाठी आणि झाडाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ऍडव्हान्स पेस्टिसाइडचे काजू 30 ml अवश्य आपल्या शेतावर कपाशी पिकासाठी फवारावे.